उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी रिंगणात, तर बीआरएस, बीजेडी आणि शिरोमणी अकाली दल मतदानामध्ये होणार सहभागी। मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार। काहींना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली, आव्हानांपासून पळालो नाही, फडणवीसांचा विरोधकांना टोला। प्रमाणपत्र न दिल्यास मराठवाडा मुक्ती दिनात राजकीय नेत्यांना बंदी। 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र द्यायला सुरू करा, जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत आज राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची बैठक। बबनराव तायवाडे, परिणय फुकेंसह 25 पदाधिकारी राहणार उपस्थित। भुजबळ बैठकीला जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष। मुंबईमधील ठाकरेंच्या सेनेचे माजी नगरसेवक आमच्या संपर्कात। दसरा मेळाव्यानंतर आम्हीच धमाका करणार, उरलेली ठाकरेंची सेना लवकरच संपेल, कृपाल तुमाने यांची टीका। शिवसेनेचं ठाणे पालिकेसाठी मिशन 90, सर्व संघटनांना निवडणुकीसाठी ऍक्टिव्ह होण्याचे आदेश, सूत्रांची माहिती। सोलापूरच्या कुरडू गावातील मुरुम उपसाबाबत प्रशासनाची कारवाई ही नियमानुसारच। मुरुम उपसासाठी कोणताही अर्ज नाही, रस्त्याच्या वर्क ऑर्डर देखील आधीच संपलेली, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती। पंतप्रधान मोदी आज पूरग्रस्त भागाची करणार पाहणी। हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचा मोदी घेणार आढावा। आधार कार्ड 12वे दस्तऐवजच्या रूपाखीचा पुरावा म्हणून स्वीकारावं, मतदार यादीच्या विशेष फेरतपासणी प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल। फ्रान्समध्ये राजकीय संकट, अविश्वास प्रस्ताव हरल्यानं पंतप्रधान फ्रँकोइस बेरो राजीनामा देणार। राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन पुढील पंतप्रधान म्हणून कुणाची नियुक्ती करतील, याकडे सर्वांचं लक्ष।